चला सामन्याला सुरुवात झालेली आहे। दोन सलामीवीर, एका बाजूने रोहित आतकरी तर एका बाजूने जय बीज। पहिला षटक हाताळण्यासाठी अविनाश वल्वी। पहिला बॉल बॅटचा एज लागला, यस लागलेला आहे। रोहित याला माघारी परतावा लागेल। पहिल्या बॉल वरती फलंदाज बाद होतोय, तो म्हणजे रोहित आतकरी। सन्माननीय विनोदजी हजारे साहेबांचं आगमन झालेलं आहे। मी त्यांना विनंती करतोय आमच्या स्टेजवर येऊन बसायचं आहे। सन्माननीय विनोदजी हजारे। नव्याने फलंदाज विवेक बीज हा आपण पाहतोय इन झालेला आहे। स्ट्राइक वरती असेल विवेक बीज, मागच्या सामन्याचं हिरो आहे। मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त कामगिरी त्याने केली होती, तोच विवेक बीज। इथे आपण पाहतो बॅटचा एज लागला इथे देखील, मात्र यष्टिरक्षकापासून चेंडू थोडासा दूर निघून गेलाय। आपण पाहतो या 2 धावा या कंप्लीट धावफलकावरती केलेल्या जातील, नोंदवल्या जातील आणि या 2 धावेने आता धावफलकाला सुरुवात झालेली आहे। 2 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत। पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली, दुसऱ्या बॉलवरती या 2 धावा आलेल्या आहेत। इथे आपण पाहतोय थोडंसं दुरून खेळण्याचा प्रयत्न होता। इथे आपण पाहतोय बॅट अँड बॉल संपर्क काही झालेला नाहीये। चेंडू येतोय निर्धाव। आता कमबॅक होताना दिसते आपल्याला गोलंदाज अविनाश वल्वी याला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती। पाहतो या मिड विकेट मध्ये हा चेंडू आता खेळून काढलाय। क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, थोडासा फंबल झालाय। दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, फेकी झालाय, तोपर्यंत दुसरी धाव कंप्लीट केली जाईल। फेकी खराब आणि त्याचा फायदा इथे उचलला गेला। 3 धावा इथे पूर्ण केल्या गेल्यात। 3 धावा इथे कंप्लीट झालेल्या आहेत। खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स इथे आपल्याला पाहायला मिळाली विवेक आणि जय याची। बघा 2 बंधूंची जोडी आपण पाहतोय खेळपट्टीवरती। छोटा बंधू मोठा बंधू अशी ही जोडी खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळते। हे पहिलं षटक मार्गस्थ आहे। इथे आपण पाहतोय काय जबरदस्त फटका खेचलाय, चेंडूने उंची घेतलाय, लांबी देखील घेतलेली आहे। चेंडू सरळ निघून गेलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर। 6 धावांकरता बिग शॉट षटकार। थँक्यू डीजे। या षटकाराने धावसंख्या आता दुहेरी प्रवेश करते। 11 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत। पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे। क्षेत्ररक्षक आता चेंडूच्या खाली येतोय आणि चांगला झेल देखील पकडला जातोय। जय बीज याची खेळी आता संपुष्टात आलेली आहे। फलंदाज बाद। बघा एक बंधू बाद झाल्यानंतर आता
तिसरा बंधू आता मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे. अनिकेत बीज, जय बीज हा बाद झाला आहे. विवेक आणि आता अनिकेत अशी पुन्हा एकदा बंधूंची जोडी आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळेल. तर दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज राकेश येतोय, राकेश खुताडी. पहिला चेंडू फुलटॉस टाकलाय, फुलटॉस चेंडूची मेजवानी स्वीकारली आणि चेंडूला सरळ पाठवून दिलं. 6 धावांकरता षटकार. विवेक याला आता संधी मिळाली. विवेक स्ट्राईक वरती गेला आणि विवेक याने काय जबरदस्त फटका इथे खेचलेला आहे. फुलटॉस चेंडू होता आणि फुलटॉस चेंडू त्याने सरळ 6 धावांकरता पाठवलेला आहे. या 6 धावाने धावसंख्या आता वेगाने पुढे सरसावलेली आहे, ती म्हणजे 17 या आकड्यावरती. पुन्हा एकदा चांगला फटका ते केला गेला. शतरक्षक आलाय डीपमध्ये. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न देखील होतोय तिकडे, मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. फेकी थोडीशी खराब झाली होती, मात्र बॅकअप दिला गेला आणि आपण पाहतोय एक धाव ही कंप्लीट झाली. आपण पाहतोय सन्माननीय किरणजी धुमाळे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. ऑन साईडला हा इथे फटका देखील केला गेला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. एकाच धावेवरती समाधान देखील मानावं लागेल. या एका धावेने धावसंख्या आता 19 या आकड्यावरती. 19 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे आपण पाहतोय हुक करण्याचा प्रयत्न, कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाही आहे. मात्र 2 धावा इथे अंकित केल्या जातील. फेकी देखील चांगली झालेली आहे, मात्र 2 धावा थांबू शकणार नाही आहे. या 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्या आता 21 या आकड्यावरती. 21 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. बॉल टाकून झालेत 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि चांगल्या धावसंख्येच्या दिशेने ते वाटचाल केलेली आहे, ती म्हणजे जीवदानी स्पोर्ट्स नागले या संघाने. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर इथे होता, मात्र तिकडे आपण पाहतोय की विकेट किपर बीट झालाय आणि आपण पाहतोय 1+1 अशा 2 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. लक्षात घ्यायचं आहे, स्ट्राईक चेंज होणार नाही याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. इथे बघा हुकचा फटका, यावेळेस कनेक्शन प्रॉपर झालंय तर नाही. झेल पकडला गेलाय, सरळ क्षेत्ररक्षकाला निवडलाय तिकडे. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. शेवटचा एक बॉल बाकी आहे. धावसंख्या झालेली आहे 23 धावा. 23 रन्स ऑन दी बोर्ड. राहुल आतकरी नव्याने फलंदाज इन झालाय, स्ट्राईक वरती असेल. राहुलने देखील हुकचा फटका केलाय, यावेळेस कनेक्शन प्रॉपर झालाय, टायमिंग जुळलाय, चेंडू सरळ निघून गेलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता षटकार. डीजे पंच काहीतरी इशारा करतात तिकडनं.
चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच, त्वरित लावून घ्या, जास्त वेळ खर्च करू नका विनंती असेल. आणि यानंतर जे पुढचे दोन संघ आहेत आम्ही त्यांना आमंत्रित करतोय. आपण लगेच टॉस करण्यासाठी यायचं आहे. शिवसाई स्पोर्ट्स पलशाचा पाडा आणि सिंह गर्जना स्पोर्ट्स जाबरपाडा. शिवसाई स्पोर्ट्स पलशाचा पाडा आणि सिंह गर्जना स्पोर्ट्स जाबरपाडा दोन्ही संघाला विनंती असेल टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. या ओव्हर नंतर लगेच टॉस केला जाईल. तिसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज अभिषेक पागी. पहिला बॉल ब्लॉक हॉलमध्ये टाकलाय, खोलवर टेपाचा चेंडू सरळ यष्टांवरती, यष्टांचा वेध घेतलाय, फलंदाज बाद. पहिल्या बॉलवरती विकेट इथे मिळवलंय अभिषेक याने. अभिषेक पागी मागच्या सामन्याचा हिरो. बॉलिंग देखील खूप चांगली केली होती, बॅटिंग देखील खूप चांगली केली होती या खेळाडूने. सागदेव स्पोर्ट्स सागपाडा. सागदेव स्पोर्ट्स सागपाडा हा संघ आपण पाहतोय. इथे आपण पाहतोय चांगला फटका इथे खेचला गेलाय, कनेक्शन खूप चांगलं झालेलं आहे. 6 धावा या चेंडूवरती देखील मिळतील फलंदाजाला. यश कोदे आला षटकार. यामध्ये आहे 30% अधिक ऍक्टिव्ह जेन्सिंग से देतं मॉर्निंग वाला जोश संपूर्ण दिवस. राउंड 2 सुप्रीम नॅचरल स्किन. इथे आपण पाहतो या फुल टॉस चेंडू, कनेक्शन चांगलं झालेलं नाही आहे, झेल हा सुटला गेलाय. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली गेली. या एका सिंगल धावेने धावसंख्या आता आपण पाहतोय स्कोर कार्ड हा पुढे सरसावलेला आहे 36 या आकड्यावरती. 36 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. या षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया 3 चेंडूमध्ये कुठपर्यंत मजल मारतोय जीवदानी स्पोर्ट्स नागले हा संघ. ते वेगवान चेंडू बीट झालाय. राहुल आतकरिया फलंदाज. बॅटर बॉल संपर्क झालेला नाहीये. धावसंख्या आता पूर्णपणे स्थिरावले गेले, ती म्हणजे 36 या आकड्यावरती. 36 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे इनिंग मध्ये. या 2 चेंडू नंतर टॉस केला जाईल, याची देखील नोंद घ्यायची आहे. ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू इथे टाकला गेलाय. 1 धाव घेण्याची संधी मिळाली, 1 धाव कंप्लीट झाली. धावसंख्या आता 37 आकड्यावरती. 37 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. अभिषेक याने स्लॉगर मध्ये चांगला कमबॅक केलाय. 1 षटकार आलाय मात्र तरी देखील चांगला कमबॅक मानावा लागेल अभिषेक आणि सागपाडा संघाचा. शेवटचा 1 बॉल बाकी असेल. यश कोदे ज्याने 1 षटकार ठोकलाय तो आता स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला पुल पॉवरफुल झालेला आहे आणि हा चेंडू मैदानाच्या बाहेर गुल देखील झालेला आहे. षटकार येतो या शेवटच्या बॉलवरती. धावसंख्या झालेली आहे 43 आणि 44 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय. 18 चेंडू आणि 44 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत.
चल आपण टॉस करतोय. एका बाजूने आपण पाहतोय जाबरपाडा, तर एका बाजूने पलशाचा पाडा. शिवसाई स्पोर्ट्स पलशाचा पाडा या संघाचा मागच्या स्पर्धेतील आपण कामगिरी जर बघितली, चांगली कामगिरी राहिलेली आहे. तर सन्माननीय किरणजी धुमाडा यांना विनंती करतोय आमच्या टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. एकाच परिसरातील हे दोन संघ समोरासमोर आपण पाहतो आलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये ही लढत छापा असा कॉल आहे आणि छापा आलेला आहे. टॉस शिवशाही स्पोर्ट्स पलशाचा वाडा या संघाने जिंकलाय. शुभेच्छा दिल्या जाते. किरणजी आपण जाऊन स्थानापन्न व्हा. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? शतरक्षण. शतरक्षण करण्याचा निर्णय घेतला. या अगोदर या मैदानावर कधी खेळलात तुम्ही? नाही. नवीनच आहे त्या मैदानावरती. समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40-45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. मागची स्पर्धा जर आपण बघितली तर खूप चांगला परफॉर्मन्स दिला तुमच्या संघाने, काय म्हणशील? नक्कीच चांगली गोलंदाजी केली आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर फलंदाजी सुद्धा चांगली आली. त्याच कारणास्तव आमचा सेकंड नंबर आला तिथे. इथे देखील प्रयत्न असतील चांगली कामगिरी करण्याचा. हो नक्कीच. आपल्याला शुभेच्छा असतील. आपण टॉस गमावले, आपल्याला अगोदर बॅटिंग करायची आहे. हा निर्णय मनासारखा लागला, मनाविरुद्ध लागलाय? मनासारखा लागलाय ना. म्हणजे टॉस जिंकला असता बॅटिंग स्वीकारली असती. बॅटिंग करत असताना 4 षटकामध्ये किती धाव बनवायचा प्रयत्न असेल? 50+ करण्याचा प्रयत्न करू. असे कुठले फलंदाज पाहायला मिळतील? सर्व आहेत. या सीझनमध्ये तुमच्या संघाचा जो परफॉर्मन्स राहिला आहे त्याबद्दल काय म्हणाल? परफॉर्मन्स तर चांगला झालेला आहे. फक्त आम्ही तिसऱ्या राऊंडला जाऊन हरतोय. आता प्रयत्न करू. या मैदानावरती खेळत असताना तुमचा रेकॉर्ड कसा राहिला आहे आणि परफॉर्मन्स कसा राहिला आहे? रेकॉर्ड तर चांगला आहे. फायनलला पण हरलेलो आहे इथे निघताना. सर आपल्याला शुभेच्छा असतील. तर टॉस शिवसाई स्पोर्ट्स पलशाचा वाडा या संघाने जिंकलेला आहे. अगोदर शतरक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग करण्यासाठी सिंह गर्जना जाबरपाडा या संघाला त्यांनी आमंत्रित केलेलं आहे. चला जाऊया मॅचच्या दिशेने. तिथे कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज आहेत दर्शनजी डबके, DD O2 कॉमेंट्री बॉक्स. पहिला बॉल यावेळेस ऑन. पहिलाच बॉल उडवलाय आणि बॉलला सरळ पाठवून दिलाय आमच्या लाडका प्रेक्षकाच्या भेटीसाठी, षटकारासाठी 6 धावा. चला कुंदन नवीन चेंडू पुरवायचा आहे. बघा पहिला चेंडू मला वाटते विहिरीमध्ये पाठवून दिलाय अभिषेक पागी यांनी. मागच्या मॅच मध्ये सुद्धा अभिषेक यांनी प्रतिम फलंदाजी केली होती. 4 चेंडूवरती 4 षटकार ठोकले होते या बॅटरने. तोच बासमन आता पुन्हा एकदा पाहतोय, पहिल्याच चेंडू षटकार आलाय. दक्ष पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. पुढचा बॉल आहे यावेळेस मिस्टामीचा चेंडू हवेत आहे. शतषक चेंडूच्या खाली जय येतोय आणि जय करत नाही चुकी. एक मोठा हादरा, मोठा मासा लागलाय जाळ्याला. मिस्टर अभिषेक पागी बॅक टू द आउट गॉन. बघा महत्वाची विकेट होती. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर कमबॅक केलाय गोलंदाज दक्ष दिंदे यांनी. पूर्णपणे बॅकफूट वरती यावेळेस पाहिलं तर पलशाचा पाडा सागपाडा बी या संघाला नेऊन ठेवलेला आहे. विकास हरवटे साहेब सुद्धा इकडे आगमन झाले, त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. पेल्लारचे आहेत आणि सिंगर आहेत. नक्कीच सुंदर आवाज त्यांचा आपण ऐकला आहे. परंतु आज आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी क्रिकेट खेळताना पाहतील आपण त्यांना इन ॲक्शनमध्ये पुढच्या मॅचमध्ये.
परंतु आपण पुन्हा एकदा मॅचमध्ये जाऊया. मॅचमध्ये पाहतो आपण पहिला चेंडूवर षटकार, त्याच्यानंतर पाहिलं तर विकेट आली आहे, म्हणजे महत्त्वाची विकेट गेली आहे. परंतु नवीन बॅटर आपण पाहतोय अजय येतोय. यावेळेस अजयांसाठी चांगला चेंडू आपण हाताळताना पाहिला या दक्ष यांना अचूक टप्पा आणि भेदक मारा काय असतो हे दर्शविलंय या षटकामध्ये. बघा षटकानंतर प्रत्युत्तर दिलंय गोलंदाज दक्ष दिंडे यांनी. पूर्णपणे आता पाहिलं तर पकड मजबूत करण्याचं काम या पहिल्या षटकामध्ये करताना पाहिलंय. धावसंख्या पाहतो आपण 3 चेंडूवरती 7 वरती जाऊन पोहोचते. 7 रन्स ऑन बोर्ड. 44 धावांचा टार्गेट इकडे सेट केला आहे आणि 44 धावा जर पार करत असेल तर मोठे फटके नक्कीच खेळावे लागतील. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑफ ड्राईव्ह केलाय, चेंडू जातोय लॉंग ऑफ रिझन मध्ये. शतरक्षक डीप मध्ये तैनात आहे तिकडे. पाहतो आपण चांगलं शतरक्षण पाहतोय. एक सिंगल येईल, सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाही या बॉलवर, जे सिंगल धावेने धावफलक पाहतो पण 8 वर जाऊन पोहोचते. 8 रन्स ऑन बोर्ड. 14 चेंडूमध्ये 36 धावांची आवश्यकता असेल इथून जिंकण्यासाठी सागपाडा बी या संघाला. तर थोडंसं पावलांमध्ये नक्कीच चुकामुक होते आणि स्वतःला रोखलंय आणि पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न केला होता, बॅटर बॉल संघाला संपर्क झाला. चेंडू जातोय मिड विकेट रिझन मध्ये, शतरक्षक डीप मध्ये होते. एक सिंगल आले, या सिंगलने आपण धावफलक 9 वर जाऊन पोहोचते. 9 रन्स ऑन बोर्ड. बघा या ओव्हरमध्ये पहिला विचार केला तर पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर कमबॅक आणि कमबॅक केलाय गोलंदाज दक्ष दिंडे यांनी. अप्रतिम गोलंदाज आहे. शेवटचा बॉल यावेळेस ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न केला होता. पंचांकडे अपील करण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातोय विकेट किपर कडून, परंतु पंचांनी ती अपील फेटाळली आहे. षटक संपते पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो पण जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. 9 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. आता इक्वेशन पाहतो. 12 बॉल मध्ये आता 35 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 35 धावा. राज येतोय. पहिला चेंडू हाफ रेगल पोल, पॉवरफुल, सक्सेसफुल अँड वंडरफुल. चेंडू सरळ गेलाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी येतोय बिग शॉट, षटकार 6. थँक्यू डीजे. बघा षटकाराची गरज होती, षटकार आलाय. इथे मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 35 धावा इथून बनवायच्या आहेत तर मोठे फटके खेळावे लागतील आणि मोठा फटका आलाय. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं यावेळेस बॅटर अजय यांनी. राज पुन्हा एकदा राज करावा लागेल या खळपट्टीवरती. दुसरा चेंडू पाहिला तर अतिरिक्त चेंडू हाताळलाय. पंचांचा इशारा पाहतो पण वाईटचा आलाय आणि वाईटच्या रूपामध्ये एक अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये अडवताना पाहतोय. धावसंख्या धावपोचे 16 रन्स ऑन बोर्ड, 16 धावा. बघा महत्वाची विकेट नक्की ते गेलेली आहे, परंतु इथे मोठे फटके आले आहेत अजयांच्या बॅटमधून. यावेळेस पुन्हा एकदा सोडून दिला आहे. पंच आमच्या बाजूला वळाले आहेत. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. अजून एक अतिरिक्त रन्स आपण पाहतोय स्कोर कार्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. बघा आता थोडंसं प्रेशर यावेळेस गोलंदाजावरती पाहतोय, कारण पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्याच्यानंतर पाहिलं तर थोडीशी दिशाहीन गोलंदाजी करताना पाहिलंय. दिशाचे फटके तर पडेंगे फटके नक्कीच आपण पाहिलं आहे, कारण दिशाहीन चेंडू हाताळलाय. याच्यानंतर पाहतो आपण थोडंसं प्रेशर गोलंदाजावरती असेल, राज या गोलंदाजावरती. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू आपण बघा. सातत्याने 3 लगातार चेंडू वाईड हाताळलाय तर गोलंदाजाने. धावसंख्या पाहतो पण जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती लागली जाते. 18 रन्स ऑन बोर्ड, 18 धावा इथे लागल्या गेल्या आहेत. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी केली आहे दक्ष यांनी, पण तो राज थोडेसे महागडे पडताना पाहतोय. यावेळेस स्टॅमिंग झाला, चेंडू हवेत आहे. यष्टांच्या मागे
फर्स्ट स्लिप मध्ये हा झेल कंप्लीट केला जातोय आणि जो फलंदाज महत्वाचा होता मिस्टर अजय पागी त्यांना दगावच्या आशाला जाताना पाहतोय. राकेश येतोय. राकेश खुताडी न्यू बॅटर पाहतोय बॅटिंग मार्क वरती. इथून कमबॅक केलंय गोलंदाज राज यांनी. यावेळेस बघा पुन्हा एकदा मिस्टमिंग झालाय परंतु चेंडू पाहतो आपण नुमस लँडला आहेत. विवेक आहेत थोडेसे दूर होते. फेकी चांगली आहे बघा. फेकी चांगली आणि त्याचा परिणाम पाहिला तर विकेट इकडे सातत्याने दुसऱ्या बॉल वरती रनआउट मध्ये येताना पाहतोय. दुसरी धाव इथे धोक्याचा घंटा वाजवून गेलाय सागपाडा बी या संघाला. थँक्यू डीजे. मयूर येतोय न्यू बॅटर आपण पाहतोय. मयूर वळवी येतोय. इथून इक्वेशन पाहिलं तर आपण 9 मध्ये 25 धावांची आवश्यकता असेल. इथून 4 मोठे फटके 9 चेंडूवरती येणं गरजेचं असेल सागपाडा बी या संघाला. संघ थोडंसं आता पाहिलं तर अडचणीमध्ये आलेला आहे. राज यावेळेस राजांचा पुढचा चेंडू पाहिला तर आपण खोलगट टप्प्याचा चेंडू हाताळला. यावेळेस कमबॅकची कहाणी इकडे लिहिली गेली आहे राज यांच्याकडून. बघा पहिला चेंडू षटकार त्यानंतर पाहिलं तर 3 सलग वाईट चेंडू हाताळले होते गोलंदाज राज कोदे यांनी परंतु त्यानंतर पाहिलं तर विकेट मिळाली. त्याच्यानंतर पुढच्या बॉलवरती पुन्हा एकदा पाहिलं तर रनआउट मध्ये एक विकेट मिळाली. त्यानंतर डॉट. यावेळेस ऑन साईडला खेळून काढलाय. शतरंज डीपमध्ये आहेत विवेक आहे तिकडे चांगलं शतरंज पाहतोय. फेक सुद्धा चांगली केली गेली आहे. 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या पाहतो पण जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती. 20 रन्स ऑन बोर्ड. इथून पाहिलं तर आपण 24 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. 7 चेंडू 24 धावा. इथून अजून सुद्धा मॅच ऑन आहे. हा चेंडू निर्णायक ठरला जाईल सागपाडा बी या संघासाठी. इथून मोठा फटका येणं गरजेचं असेल या बॉलवरती. हाफ ट्रॅकवर होता. यावेळेस पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू. दिशा खराब आणि दशा खराब अशी गर्दी परिस्थिती आता पाहतो आपण नागले संघाची झाली आहे. कारण जय यांच्या डोक्यावर सुद्धा हात आलेले आहेत कारण जय यांना सुद्धा माहिती आहे इथून मॅच टर्न होऊ शकते कारण हा चेंडू निर्णायक असेल सागपाडा बी या संघाला. या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. मोठा फटका येणं गरजेचं आहे. मोठा फटका येईल का. शेवटचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा तेच तर्रार बॉल पाहिला आपण. षटक संपलं. दुसरा 2 षटका समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण जाऊन पोहोचते 21 या आकड्यावरती. आता इथून पाहिलं तर 23 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. विवेक येतोय. विवेक मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता विवेक. तोच आपण पाहतोय आता बॉलिंग ट्रॅक वरती 23 धावा डिफेंड करण्यासाठी आलाय. इथून सागपाडा बिया संघाला विचार करावा लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. सामना आपल्याला जिंकायचा असेल तर मोठे फटक्यांची आवश्यकता जी आहे जी भूक आहे संघाला ती नक्कीच इकडे मिटवावी लागेल. पहिला बॉल विवेकांचा. पहिलाच बॉल जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅट अँड बॉल संपर्क झाला नाहीये. पहिला चेंडू पाहिला तर डॉट आलाय. अजून सुद्धा पाहिलं तर हे 2 चेंडू जे पुढचे 2 चेंडू असतील ते निर्णायक असतील सागपाडा बी या संघाला.
यावेळेस बॅटची लिनिंग आहे, चेंडू जातोय सरळ डी झोन मध्ये, डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावांसाठी. मग इथून 2 धावा नक्कीच इथे आल्या आहेत. या 2 धावांची धावसंख्या आपण पाहतोय पण 23 वर जाऊन पोहोचते. 23 धावा लागल्या जात आहेत स्कोअर कार्ड वरती. इथून 21 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. इथून पाहिलं तर अजून सुद्धा मॅच ऑन आहे. यावेळेस उडवण्याचा प्रयत्न केला होता, बॅट अँड बॉल संपर्क झाला नाही. आता पूर्णपणे थोडंसं पकड बसवताना पाहिलंय नागले संघाला. हा चेंडू निर्धाव आलाय. इथून पाहिलं तर 3 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. इथून पाहिलं तर थोडंसं बॅकफूट वरती सागपाडा संघाला जाताना पाहतोय. पार्टनरशिप इकडे बिल्ड केली गेली नाहीये, त्याचाच का फायदा पाहिला तर फिल्डिंग करायला संघाला मिळालाय. अजून एक चेंडू पाहिला तर निर्धाव आलाय. पूर्णपणे बॅटरला बीट केलंय. पूर्णपणे मॅच वरती आता पकड बसवलंय नागले या संघाने. 2 चेंडू 21 धावा. अजून एक चेंडू पाहिला तर निर्धाव आलाय. शेवटचा बॉल आणि या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात विवेक या गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी केलाय. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल उडवलाय, मुस्तामिंग झालाय, चेंडू हवेत आहे. आणि मला वाटते रोहित होते तिकडे, परंतु हा झेल सुटलाय आणि शेवटचा बॉल वरती काही धाव नाही आली आणि सामना जिंकलाय तो नागले या संघाने. हडलक हडलक हडलक. सागदेव स्पोर्ट्स सागपाडा बिया संघ, तुम्ही आलात आणि चांगला खेळ केला. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा असतील. यस 2 मिनिट डीजे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर यश कोदे. यश यांनी यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला यश. चांगली कामगिरी केलाय. आपला संघ पाहिला तर थोडंसं अडचणीमध्ये होता, अडचणीतून बाहेर काढण्याचं काम यश यांनी केलंय आणि तोच ठरतोय मॅन ऑफ द मॅच. चला यानंतर अजून एक सामना आपल्या भेटीसाठी येईल. एका बाजूला पाहतो आपण शिवशाही स्पोर्ट्स पलशाचा पाडा, तर दुसऱ्या बाजूला सिंहगर्जना स्पोर्ट्स जावर